तीन कायदे आठवत असतील. 498A नावाचा एक कायदा त्यावेळेला ह्या इंदू जयसिंग मुंबईलाच असायच्या, त्या आता त्या अर्थात दिल्लीला आहेत. तर त्या लोकांनी मुद्दामून करवून घेतला होता आणि त्यामध्ये असं होतं की सासरची मंडळी जर छळत असतील तर तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध हे करता येतं आणि त्याच्या विरुद्ध पुरुष हक्क समित्या वगैरे तुम्ही त्यावेळेचं आय डोंट नो, तुम्ही सगळे मंडळी अजून तरुण असे तयार झाल्या होत्या की हे काय चाललेलं आहे वगैरे वगैरे. आणि मग तो कायदा थोडा मागे पडला कारण अनेकांनी त्याच्याबद्दल हे केला. खरं तो चांगला कायदा होता. पण मग त्याला एक दुसरा कायदा आता जो शोधून काढलाय तो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणून आहे, DV ऍक्ट. 2005 ला आलाय, प्रोटेक्शन ऑफ द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005. आणि त्याच्यामध्ये असं की जर छळ चालू असेल तरी तिला तुम्हाला घराच्या बाहेर काढता येत नाही, तिला या घरात राहण्याचा हक्क आहे. आणि जर छळत असेल नवरा तर त्यांनी बाहेर जावं राहायला आणि तिला तिथे हे मिळालं पाहिजे. हा कायदा काढला, त्यासाठी प्रोटेक्शन ऑफिसर्सने मला सांगितलं. अंमलबजावणी फार कमी होती, हा भाग वेगळा, पण अनेक घटना अशा घडू शकल्या या चळवळीमुळे. 498A च्या बद्दल आता असं झालंय की त्याचा दुरुपयोग म्हणजे आता त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टच आता काळजी करते की अरे ज्या पद्धतीनं त्याचा, तर तुम्ही त्या कायद्यासाठी आग्रह धरणाऱ्यांपैकी तुम्ही आहात, तर त्याचा जो दुरुपयोग होतोय त्याच्याकडे आता तुम्ही कसं बघताय? नाही ते सांगते मी. दुरुपयोग म्हणताय ना, तो फार मर्यादित आहे आणि पुरुषांची ही काय हकाटी आहे. मेजॉरिटी महिला ह्या अजूनही त्यांना घरात राहता येत नाही, जरी कायदा असला तरी. कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे असं म्हणतात आणि आहे तो तसा कायद्याच्या कागदावरती आहे, शब्दांमध्ये आहे. पण मेजॉरिटी बायकांना अजूनही घरात जर नवरा असेल किंवा सासू आणि हे जर सगळे त्याला संगनमताने छळत असतील तर तिला त्या घरामध्ये राहणं अशक्य होतं. आणि ते अशक्य झाल्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागतं आणि बाहेर पडल्यानंतर त्यांना समाजामध्ये ऍक्सेप्टन्स नाही, कारण हिला बाहेर पडली याचा अर्थ हिनीच काहीतरी केलं असलं पाहिजे. हा जो काही समज असतो स्त्रियांच्या बद्दलचा की बाई घराच्या बाहेर पडली याचा अर्थ तिचीच काहीतरी चूक असली पाहिजे. आणि समाजामध्ये तर तशी व्यवस्था नाही. स्त्रियांच्या संघटनांनी खूप केली. अगदी आम्ही आमच्या घरात स्त्रियांना नेऊन घरी घेऊन गेलेलो आहोत. प्रत्येक आमच्या कार्यकर्तीतली एकही कार्यकर्ती तुम्हाला अशी सापडणार नाही की जिने पीडित महिलेला आपल्याबरोबर घरी नेलेलं नाही. नेतात, घरी नेतात, सगळं करतात, पण एक सिस्टीम लागते ना, व्यवस्था लागते समाजामध्ये आणि ती व्यवस्था नाही. पण हे जसं आहे तर समजा असंही स्त्रीमुक्ती चळवळीनं किंवा आंदोलनानं केलं का की एखाद्या घरामध्ये पुरुष पीडित आहे तर त्यालाही आपल्या घरी न्यावं की तिथं आपल्याला दिसतंय जर दडदडीतपणानं की त्याच्यावर अन्याय होतोय, पूर्ण सिस्टम हे करतंय. म्हणजे पितृसत्ता असं एखादं उदाहरण आहे का की अरे ती बायको त्या नवऱ्याला तिच्या सासू सासऱ्यांना फार छळतीये तर त्यामुळे त्याची सुटका करावी म्हणून आपण आपल्या घरी त्याला नेऊन ठेवतो? मी बोलू का? म्हणजे पितृसत्ता जी आहे ना सगळ्या समाजात ती सारखं हेच करत असते. ती पुरुषांना सांभाळत असते, ती त्यांचे हक्क बजावून ठेवत असते. त्याच्या विरोधात काही छोटेसे आवाज हल्ली अशा बातम्या ज्या खूप येतात तर याच्यामध्ये म्हणजे ह्याला काही मध्यम मार्ग काही म्हणजे याचा दुरुपयोग हाही एक चिंतेचा विषय आहे. म्हणजे नक्कीच की खूप मोठ्या प्रमाणामध्ये कायदा येऊनही बायकांना त्यांचं शोषण, त्यांना दिल्या जाणाऱ्या यातना, त्यांना कुटुंबामध्ये सासरी मिळणारी वागणूक, अनेक अशी उदाहरणं आहेत. म्हणजे अलीकडे आत्ता आणि चांगली म्हणजे काय म्हणू धनदांडग्या म्हटलं तर शिकलेल्या अशा कुटुंबांमध्ये सुद्धा मुली आत्महत्या करतायत.